मी भो रमेश गोरखनाथ रयत शिक्षण संस्थेचे रावबहादूर नारायणराव बोरवके कॉलेज श्रीरामपूर या महाविद्यालयामध्ये 11वी 12वी या विषयाचे मानसशास्त्र या विषयाचे अध्यापन करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वीच्या अभ्यासक्रमातील पहिलं प्रकरण आहे मानसशास्त्र 1 विज्ञान शाखा। या विद्यार्थी मित्रांनो, आपण आज विज्ञान युगात वावरत आहोत। आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विज्ञानाचा अतिशय जास्त प्रमाणात प्रभाव पडलेला दिसून येतो। मनुष्य जातीच्या अंतप्रेरणेमुळे होमो सेपियन्स अवस्थेपासून मानवाने आपल्या अवतीभोवती असणाऱ्या घडणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा वेध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यातूनच कालांतराने वेगवेगळ्या शास्त्रांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते। सर्वसाधारणपणे शास्त्राचे 3 प्रकार पडतात। नैसर्गिक शास्त्र, नैसर्गिक शास्त्र, जैविक शास्त्र आणि सामाजिक शास्त्र। नैसर्गिक शास्त्रामध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि भूशास्त्राचा समावेश होतो। जैविक शास्त्रामध्ये वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि शरीरशास्त्राचा काय होतो समावेश होतो। आणि सामाजिक शास्त्रामध्ये मानसशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र या शास्त्रांचा समावेश होतो। मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे। मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र असल्यामुळे साहजिकच मानसशास्त्र हे खऱ्या अर्थाने शास्त्र आहे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला शास्त्र म्हणजे काय आणि मानसशास्त्र म्हणजे काय या 2 प्रश्नांची उत्तरं मिळवणं अतिशय महत्त्वाचं आहे। या प्रकरणातील या 2 जटिल प्रश्नांची उत्तरे देण्याच्या अनुषंगाने शास्त्राची प्रमुख वैशिष्ट्ये, मानसशास्त्राचा इतिहास, मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती, मानसशास्त्र म्हणून उभारणी करताना येणारी आव्हाने आणि तर्कसंगती या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश या प्रकरणात टाकण्यात आलेला आहे। शास्त्र शाखेचे आता यानंतर आपण पाहणार आहोत शास्त्र शाखेची प्रमुख वैशिष्ट्ये। आता या ठिकाणी पहा, शास्त्र शाखेची वैशिष्ट्ये पाहत असताना सर्वप्रथम आपण शास्त्र म्हणजे काय हा घटक पाहणार आहोत। शास्त्र शाखेची वैशिष्ट्ये। आता शास्त्र म्हणजे काय याची व्याख्या आपण सर्वसामान्यपणे पाहणार आहोत। तर शास्त्र म्हणजे काय, तर शास्त्राला इंग्रजीमध्ये सायन्स म्हणतात। सायन्स हा शब्द मूळ लॅटिन शब्दाच्या सायन्सिया या शब्दापासून तयार झालेला आहे। आता सायन्स या शब्दाचा अर्थ काय आहे, तर तो म्हणजे ज्ञान। म्हणजे सर्वसाधारणपणे सायन्स या शब्दाचा अर्थ ज्ञान असल्यामुळे तर ज्ञान संपादन करणे, ज्ञानाचे उपयोजन करणे आणि नैसर्गिक आणि सामाजिक विश्वाला तथ्याधारित पद्धतशीर कार्यप्रणालीच्या आधारे समजून घेणे म्हणजे काय शास्त्र होय। आता अशा पद्धतीने
शास्त्र शाखेची व्याख्या पाहिल्यानंतर शास्त्राचे वेगवेगळी जी वैशिष्ट्य आहेत पहा, तर ती वैशिष्ट्य आता आपण पाहणार आहोत पहा. तर यातील पहिलं वैशिष्ट्य ते म्हणजे समप्रमाण पुरावा. समप्रमाण पुरावा. आता सर्वसाधारणपणे समप्रमाण पुरावा म्हणजे काय याची व्याख्या आपण या ठिकाणी पाहू पहा. आता शास्त्रामध्ये प्रमाण पुराव्यांना च्या आधारे अभ्यास केला जातो. म्हणजे प्रयोग आणि निरीक्षण यांच्या अनुभवातून आपल्याला जी माहिती प्राप्त झालेली असते किंवा आपण जी माहिती संकलित करतो त्याला काय म्हणलं जातं, समप्रमाण पुरावा असं म्हणतो पहा. आता शास्त्रामध्ये ज्ञान समप्रमाण पुराव्यावर काय असतं, आधारित असतं. तर का, तर भविष्य काळामध्ये एखाद्या संशोधकाने जर त्या माहितीचं परत ती माहितीची किंवा त्या संशोधनाची पुनरावृत्ती जर केली, ही पुनरावृत्ती करत असताना साहजिकच त्या ठिकाणी पहिल्या माहितीची सत्यता पडताळून पाहिली जाते पहा. म्हणजे ती माहिती आपण पडताळू शकतो. म्हणून सर्वसाधारणपणे आपण भौतिकशास्त्रामध्ये न्यूटनचा अभ्यास केलेला आहे पहा. तर न्यूटननी हे सांगितलेलं आहे की कोणती वस्तू वर फेकली की ती परत पृथ्वीकडे येते. तर का, तर पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे पहा. आणि गुरुत्वाकर्षण शक्ती असल्यामुळे कोणतीही वस्तू वर जर गेली तर ती परत पृथ्वीवर काय होत असते, येत असते पहा. तर असा नियम, हा असा समपुरावा न्यूटनने त्यावेळेस शोधून काढला आणि आज त्याची सत्यता आपल्याला पडताळून पाहिजे जर असेल, आपण वर दगड जर फेकला तर तो परत पृथ्वीवर येत असतो. तर अशा पद्धतीने समपुरावा हा शास्त्र शाखेतील पहिला काय आहे महत्त्वाचं वैशिष्ट्य पहा. दुसरं वैशिष्ट्य ते म्हणजे वस्तुनिष्ठता पहा. वस्तुनिष्ठता पहा. आता वस्तुनिष्ठता संपूर्ण शास्त्र शाखा ह्या वस्तुनिष्ठ एखाद्या घटकाचा अभ्यास करत असताना वस्तुनिष्ठ पद्धतीचा काय करतात, वापर करतात पहा. आता वस्तुनिष्ठता म्हणजे काय, एखाद्या माहितीकडे स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे न पाहता त्रयस्थाच्या भूमिकेतून किंवा तटस्थपणे पाहून त्याचा स्वीकार करणे म्हणजे काय, वस्तुनिष्ठता होय. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे आपल्या अपेक्षा त्या ठिकाणी येता कामा नये. म्हणजे अत्यंत तटस्थपणे आपण समोरच्या व्यक्तीची माहिती काय करत असतो, स्वीकारण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो बा. म्हणजे वस्तुनिष्ठतेमध्ये पक्षपातीपणा, पूर्वग्रह, विश्वास, इच्छा, पसंती इत्यादी बाबी बाजूला ठेवून वास्तविकवादी दृष्टीने घटकाकडे किंवा वास्तववादी दृष्टीने संशोधन करणे म्हणजे काय, वस्तुनिष्ठता पहा. म्हणजे वस्तुनिष्ठतेमध्ये वैयक्तिक मताला किंवा वैयक्तिक मत त्या ठिकाणी मांडायचं नाही पहा. नंतरचा तिसरा वैशिष्ट्य ते म्हणजे कार्यकारण भाव पहा. म्हणजे शास्त्र शाखामध्ये कार्यकारण भाव हा अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे परिवर्तकामधील कार्यकारण भाव शोधणे हा शास्त्राचा मुख्य उद्देश आहे पहा. आणि शास्त्र पद्धतीमध्ये संशोधन सर्व बाह्य परिवर्तकावर, म्हणजे जो प्रयोग करणारी जी व्यक्ती असते पहा, तर ही प्रयोग करणारी व्यक्ती बाह्य उद्दीपकावर किंवा बाह्य परिवर्तकावर पूर्णपणे नियंत्रण ठेवून स्वतंत्र उद्दीपकाचा परिणाम परतंत्र उद्दीपकावर कसा होतो याच्या कार्यकारण संबंधाचा अभ्यास या ठिकाणी
शास्त्र शाखेमध्ये केला जातो. म्हणजे स्वतंत्र उद्दीपकाचा परिणाम हा परतंत्र उद्दीपकावर कसा होतो या ठिकाणी याचा अभ्यास हा कार्यकारण भावामध्ये केला जातो. पहा नंतरचा तिसरं शास्त्र शाखेचं वैशिष्ट्य ते म्हणजे चौथं ते म्हणजे पद्धतशीर विश्लेषण. आता पद्धतशीर विश्लेषणामध्ये एखाद्या घटकाचा अभ्यास करत असताना त्यातील क्रमवारी ही अतिशय महत्त्वाची असते. पहा ज्या घटकावर आपल्याला संशोधन करायचे आहे तर त्या घटकाची समस्या निश्चित करणे, गृहीतक मांडणे, माहितीचं संकलन करणे, माहितीचं विश्लेषण करणे, त्या माहितीचे सार्वत्रिक स्वरूपाचे नियम मांडणे आणि पूर्वकथन करणे अशा क्रमवार पद्धतीने या ठिकाणी पद्धतशीरपणे विश्लेषण करून त्या ठिकाणी त्या समस्येचा अत्यंत सखोलपणे काय केला जातो अभ्यास केला जातो. पहा नंतरचं शास्त्र शाखेतील पुढचा मुद्दा आहे पाच होतो म्हणजे पडताळा. पहा आता दिलेल्या शास्त्रीय माहितीची कोणत्याही काळात कोणत्याही ठिकाणी प्रचिती घेता येणार म्हणजे काय पडताळा. आता पडताळामुळे शास्त्रीय जी माहिती असते पहा तर त्या शास्त्रीय माहितीच्या विश्वसनीयतेची खात्री पटते व त्याद्वारे शास्त्रात वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत आपल्याला काय करता येतात मांडता येतात. पहा तर अशा पद्धतीने पडताळा पाहून जो विषय आपला असतो पहा तर त्याचा आपल्याला खात्री पटवून घेता येते. पहा आणि नंतरचा शेवटचं वैशिष्ट्य ते म्हणजे पूर्वकथन. पूर्वकथन शास्त्राद्वारे आपल्याला काय करता येतं पूर्वकथन करता येतं. पहा म्हणजे शास्त्रज्ञ केवळ एखाद्या घटकाचे वर्णन करून चालत नाही तर तुम्ही जी मिळवलेली माहिती असते किंवा आपल्याला जी प्राप्त झालेली जी माहिती असते पहा तर त्या माहितीच्या घटकाचे स्पष्टीकरण करणे व स्पष्टीकरण करून त्या अनुषंगाने पूर्वकथन करणे ही महत्त्वाची जबाबदारी या ठिकाणी पूर्वकथनाद्वारे शास्त्र शाखेमध्ये काय केली जाते पार पाडली जाते. तर अशा पद्धतीने शास्त्र शाखेतील ह्या 6 वैशिष्ट्ये आहेत. पहा आता ही 6 वैशिष्ट्ये मानसशास्त्र पूर्णपणे पार पाडतं किंवा मानसशास्त्र हे शास्त्र आहे त्याचं कारण असं आहे की शास्त्राच्या अनेक कसोट्यावरती मानसशास्त्र हे खरं ठरलेले आहे. पहा मानसशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र याप्रमाणे नैसर्गिक शास्त्र नाही तर मानसशास्त्र हे काय सामाजिक शास्त्रे. पहा नंतरचं मानसशास्त्राची व्याख्या पाहत असताना मानसशास्त्र म्हणजे काय तर मानसशास्त्र म्हणजे मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनांचा आणि मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे काय मानसशास्त्र होय. पहा आता मानसशास्त्रामध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीचा काय केला जातो वापर केला जातो. पहा म्हणजे मानसशास्त्राच्या संशोधनात मानवी वर्तनावर निर्धारित करणाऱ्या घटकांमध्ये कार्यकारण प्रस्थापित केला जातो आणि संशोधनाची पडताळणी काय केली जाते घेतली जाते. पहा आता या ठिकाणी पहा मानसशास्त्रामध्ये वस्तुनिष्ठता अभ्यास केला जातो त्याची पडताळणी पण या ठिकाणी काय केली जाते घेतली जाते. पहा नंतरचा आपल्याला मानसशास्त्राबाबत दुसरं एक वैशिष्ट्य सांगता येतं की मानसशास्त्रामध्ये मानसशास्त्रीय सिद्धांतार्थ समप्रमाण पुरावे असल्यामुळे मानसशास्त्रीय छद्म विज्ञान किंवा सामान्य व्यवहार ज्ञान यापासून काय वेगळे. छद्म विज्ञान म्हणजे काय थोतांड. मानसशास्त्रामध्ये थोतांडाला स्थान नाही किंवा सामान्य
व्यवहार ज्ञानापासून हे पूर्णपणे काय आहे, वेगळे पाम. आणि सामान्य ज्ञानापासून वेगळं असल्यामुळे साहजिकच या ठिकाणी मानसशास्त्रामध्ये प्रमाण पुरावे काय करता येतात, आपल्याला देता येतात पहा. नंतरचा पुढचा मुद्दा आहे, मानसशास्त्राचा अभ्यास विषय हा अतिशय गुंतागुंतीचा आहे. आणि गुंतागुंतीचा असलेलं काय आहे तर मानवी वर्तनाचे स्वरूप हे अतिशय गतिशील आहे. आणि मानसशास्त्राचे स्वरूप अतिशय गतिशील असल्यामुळे आणि मानसशास्त्रातील ज्या मानसिक प्रक्रिया आहेत पहा, ह्या प्रक्रिया कशा आहेत, अमूर्त आहेत. आणि ह्या प्रक्रिया अमूर्त असल्यामुळे साहजिकच भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या शास्त्रातील सिद्धांताप्रमाणे मानसशास्त्रातील सिद्धांत सार्वत्रिक स्वरूपाचे तंतोतंत असू शकत नाहीत. का तर या ठिकाणी पहा, ह्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला असं सांगता येतं की प्रत्येक व्यक्ती स्वतःची अचूक माहिती देईलच याची शक्यता फार कमी असते. म्हणून ते निष्कर्ष तंतोतंत आणि अचूक असू शकत नाहीत पहा. तर अशा पद्धतीने मानसशास्त्र हे शास्त्र आहे. तर त्याचे आपण काही शास्त्रीय शाखेतील वैशिष्ट्यानुसार आपण काय केलेले पाहिलेले आहे पहा. नंतरचा या ठिकाणी यातील पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे मानसशास्त्राचा इतिहास. मानसशास्त्राचा इतिहास. आता मानसशास्त्राचा इतिहास पाहत असताना या ठिकाणी पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तत्वज्ञानाची एक शाखा म्हणून मानसशास्त्राची काय झालेली आहे, सुरुवात झालेली पहा. मानसशास्त्राचे मूळ ग्रीक संस्कृतीत आढळते आणि सुरुवातीच्या काळात मानसशास्त्र हे स्वतंत्र शास्त्र म्हणून उदयास आलेले नाही. 1870 च्या दशकापर्यंत मानसशास्त्र हे एक तत्वज्ञान या विषयाचा एक भाग म्हणून त्याचा काय केला जात होता, अभ्यास केला जात होता पहा. म्हणजे 1870 पर्यंत तत्वज्ञानाची शाखा तत्वज्ञानाचा एक भाग म्हणून मानसशास्त्राचा अभ्यास केला जात होता पहा. त्यानंतर 1879 मध्ये जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्यम उंट या मानसशास्त्रज्ञाने 1879 मध्ये जर्मनीतील लिप्झिग या ठिकाणी पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा काय केली, सुरुवात केली पहा. आणि पहिली मानसशास्त्राची शाळा सुरू केल्यानंतर या घटनेकडे मानसशास्त्राची स्वतंत्र शाखा म्हणून उदय झाला किंवा मानसशास्त्र एक स्वतंत्र शास्त्र म्हणून त्याचा उदय झाला या दृष्टिकोनातून काय केलं जातं, पाहिलं गेलं पहा. नंतरचा मानसशास्त्राचा इतिहासामध्ये पुढचा मुद्दा तो म्हणजे रचनावाद पहा. रचनावाद. आता रचनावाद हा मानसशास्त्रातील पहिला विचार प्रवाह मानला जातो पहा. म्हणजे विल्यम उंट आणि त्याचा विद्यार्थी एडवर्ड बी टिचनर या दोघांनी हा रचनावादाचा अभ्यास केलेला आहे किंवा पुरस्कार केलेला आहे पहा. विल्यम उंट या मानसशास्त्रज्ञाने वेदन, संवेदन इत्यादी बोधात्मक अनुभवांचा अभ्यास करण्यासाठी आत्मपरीक्षण पद्धतीचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे पहा. म्हणजे आपल्याला जे बोधात्मक अनुभव आलेले असतात पहा, तर ते आत्मनिरीक्षण पद्धतीचा अवलंब करून त्याचं इंट्रोस्पेक्शन घेऊन त्या ठिकाणी त्या व्यक्तीचं मत काय केलं जात होतं, आजमावलं जात होतं पहा. नंतरचा इतिहासामध्ये पुढचा भाग येतो म्हणजे कार्यवाद पहा.
आता कार्यवाद हा विचार प्रवाह विल्यम जेम्स या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे. पहा, विल्यम जेम्स या मानसशास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे, मांडलेला आहे. पहा, आता विल्यम जेम्स या शास्त्रज्ञाला मानसशास्त्रज्ञाला अमेरिकन मानसशास्त्राचा जनक म्हणतात. या ठिकाणी विल्यम जेम्स या मानसशास्त्रज्ञाने बोधात्मक अनुभवावर जास्त भर दिलेला आपल्याला काय होत असतो, दिसून येतं. पहा, यानंतरचा पुढचा घटक आहे तो म्हणजे मनोविश्लेषणवाद. पहा, आता मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत डॉक्टर सिगमंड फ्राईड या मानसशास्त्राने काय केलेलं आहे, मांडलेलं आहे. पण आता डॉक्टर सिगमंड फ्राईड यांनी 1890च्या दरम्यान दशकात मनोविश्लेषणाचा सिद्धांत मांडला. या सिद्धांतामध्ये त्याने अबोध अवस्था किंवा अबोध मनाचा अभ्यासावर काय केलं, त्याने त्या ठिकाणी भर दिलेला आहे. पहा, म्हणजे सिगमंड फ्राईड यांच्या मते व्यक्तीच्या जे विचार आहेत, व्यक्तीचं वर्तन आहे, हे अबोध प्रेरणेवरती किंवा अबोध अवस्थेवरती काय अवलंबून आहे. म्हणून त्यांनी या सिद्धांतामध्ये अबोध अवस्थेचा अभ्यास करून त्या ठिकाणी मनोविश्लेषणवाद काय केलेला आहे, मांडलेला आहे. पण नंतरचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे वर्तनवाद. पहा, जॉन वॉटसन अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जॉन बी वॉटसन या मानसशास्त्रज्ञांनी वर्तनवादाचा सिद्धांत काय केलेला आहे, मांडलेला आहे. पहा, म्हणजेच वर्तनवाद हा नवीन विचार प्रवाह मांडून त्याने या वर्तनवादात बोधात्मक अनुभव आणि अबोध मन या दोन्ही बाबींना काय केलं, त्यांनी विरोध केला. आणि या दोन्ही बाबींना विरोध करून त्यांनी निरीक्षणक्षम वर्तनाच्या अभ्यासावर भर देऊन मानसशास्त्राच्या अभ्यासात अधिक शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न जॉन बी वॅटसन या मानसशास्त्राने काय केलेला आहे, मांडलेला आहे. पण नंतरचा पुढचा घटक येतो तो म्हणजे मानवतावाद. पहा, आता मानवताच्या वादाच्या संदर्भामध्ये पाहायचं जर झालं तर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कार्ल रॉजर्स या मानसशास्त्रज्ञाने मानवतावाद हा दृष्टिकोन काय केलेला आहे, मांडलेला आहे. पहा, आता या दृष्टिकोनामध्ये सर्वसाधारणपणे मनोविश्लेषणवादातील अबोध अवस्था आणि वर्तनातील निर्बंधता या दोन्ही बाबी त्यांनी अमान्य करून मानवतावादामध्ये स्वइच्छा, स्वनियंत्रण आणि आत्मवास्तविकरण या बाबींच्या अभ्यासावर त्यांनी काय केलेलं आहे, भर दिलेला आहे. पहा, आणि या इतिहासामधील शेवटचा घटक येतो म्हणजे बौद्धिक उपपत्तीचा उदय. आता 1950 ते 60 दशकाच्या दरम्यान अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्रिच नेसर या मानसशास्त्रज्ञाने बौद्धिक उपपत्तीचा सिद्धांत मांडलेला आहे किंवा त्याला बौद्धिक उपपत्तीचा जनक असं काय केलेलं आहे, म्हटलेलं आहे. पहा, बौद्धिक उपपत्तीचा अवलंब करणारे संशोधक स्मरण, निर्णय प्रक्रिया, समस्या परिहार, बुद्धिमत्ता,
भाषा इत्यादी उच्च मानसिक प्रक्रियांचा चुंबकीय अनुस्पंदन प्रक्रिया म्हणजे MRI आणि दुसरे पॉझिट्रॉन प्रतिमा PET स्कॅन या तंत्राद्वारे आपल्या या वेगवेगळ्या घटकांचा त्यांनी काय केलेला आहे अभ्यास करून त्या ठिकाणी बौद्धिक उत्पत्ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपलं. ओके. तर अशा पद्धतीने आपण या बौद्धिक मानसशास्त्राचा एक शास्त्र आहे. यामध्ये आपण आज मानसशास्त्र म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय, शास्त्राची 5 वैशिष्ट्ये आणि मानसशास्त्राचा इतिहास आणि अशा पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळ्या घटकाचा आपण काय केलेला आहे विचार केलेला आहे. यानंतरच्या पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या अभ्यास पद्धती आणि त्यानंतरचा मानसशास्त्राच्या विकासामध्ये येणारी आव्हानं या तर्कसंगतता या घटकांचा आपण काय करणार आहे विचार करणार आहोत.